आप देख रहे हैं ठाणे सरकार न्यूज सबसे तेज। एकनाथ शिंदे चला थांबा जरा गर्दी करू नका येतील इथे येतील तुम्ही थांबा हो थांबा इथे येतील ते तुम्ही या ना पुढं. ए क्रू सीएम क्रू मागे अजित मांडरे जिधर उधर भाई आएंगे ये विजल मारून एक मिनिट गिंबल बस अशोक भाई थोड़ा पीछे आओ थोड़ा शिवा शिवाय प्रेस फोटो घे ना मस्त फोटो शरद प्रेस फोटो मिनटा पेपर फोटो पॉल सर जीतू सर मागे आहे ना सर एक पेपर फोटो सर नंतर सगळ्यात लोकांच्या तोंडून आलं 5 स्टार हॉस्पिटल झालंय आणि अतिशय उत्कृष्ट असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी खास करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करीन। ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ते सगळं व्यवस्थित या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि मतदारसंघातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना जवळपास मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम तुमचे मतदार पण इकडे येणार आणि सगळ्यांनाच याचा फायदा होईल। मला वाटतं ठाण्याला आता पेशंट इकडे येणार नाही, ठाणा में जाएगा नहीं ना कोई, अभी इधर ही आएगा। म्हणजे ठाण्याला आता सगळे सिरियस कोणी पेशंट झाला की ठाण्याला जावं लागायचं, आता ठाण्याला जावं लागणार नाही। उल्हासनगरमध्ये त्याला चांगले उपचार मिळतील आणि त्यांचा जीव वाचेल आणि म्हणून एक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारची देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। डॉक्टर पॉल यांनी ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमध्ये एक कार्डियक किया ना, अपना कार्डियोलॉजी किया, बाद में नेफ्रोलॉजी भी किया, हाँ न्यूरोलॉजी किया आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्याला त्यांनी दिलं। मी एकदा सहज गेलो हॉस्पिटलमध्ये, जे जनरल वॉर्डमध्ये गेल्यानंतर मला वाटलं ICU आहे, तो बोलतो हे जनरल वॉर्ड आहे आणि म्हणजे ICU सारखं जनरल वॉर्ड त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं होतं। आणि ठाण्यामध्ये वागळे इस्टेटमध्ये माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी देखील एक बंद पडलेली बिल्डिंग होती, छोटा क्या था वो, PHC होता, PHC प्रायमरी हेल्थ सेंटर,
आणि तिथं या पॉलनी हॉस्पिटल केलं आईच्या माझ्या नावाचं, आणि तिथं देखील 100 बेड झालं ना, 100 बेड हॉस्पिटल झालं. आता 200 बेड तो करतोय. बाजूची एक बिल्डिंग पण घेतली आणि तिथे 200 बेड हॉस्पिटल, असंच सुपर स्पेशालिटी आणि कॅशलेस. कुठले पैसे तिथे खर्च करायचे नाही. मला वाटतं कैशलेस हॉस्पिटल पहले थाना में हो गया, पहले थाना शुरू हुआ, अभी उल्लासनगर, बाद में मीरा भाईंदर, अभी परसों है ना वो. आता पूर्ण महाराष्ट्रातले लोक, आमदार खासदार लोक ते आईच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन बघतात. मला वाटतं तर इथे येऊन बघतील उल्हासनगरच्या. एवढं चांगलं हॉस्पिटल उल्हासनगरचं आपण केलेलं आहे.